नीट नंतर आता टीईटीचा पेपर फुटल्यानं खळबळ उडालेली आहे। भिवंडीमध्ये हा पेपर फुटल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 जणांना अटक देखील करण्यात आली आहे। तर उद्या होणारा पेपर देखील रद्द करण्यात आलाय। परीक्षेची पुढची तारीख लवकरच प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे। 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र त्याआधीच हा पेपर फुटल्यानं परीक्षार्थ्यांना मोठा धक्का बसलेला आहे। उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला अशी माहिती आहे। पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा प्रशासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। भिवंडीमध्ये टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे। 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते। कल्याणच्या कोनगावमधून त्या 3 जणांना ताब्यात घेतलं। 28 जून 2026 रोजी होणारी जी टीईटी परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि या परीक्षेची तारीख आम्ही लवकरच कळवू। आणि 1,728 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती। 6 लाख विद्यार्थी, साधारण 6,125,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार होते। परीक्षा पद्धतीवरचा समाजाचा, विद्यार्थ्यांचा विश्वास उडतोय हा मला सगळ्यात गंभीर प्रश्न वाटतो की अशा प्रकारच्या सार्वजनिक परीक्षा विद्यार्थी इथून पुढे देणार सुद्धा नाहीत आणि विद्यार्थ्यांना कुठला पर्याय उपलब्ध आहे। आज सर्व प्रकारची नोकर भरती बंद आहे। कधीतरी अशा प्रकारची शिक्षक भरतीची संधी म्हणून तरुण मुलं टीईटी देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर पेपर फुटणार असतील तर कशावर विश्वास ठेवायचा मुलांनी।